कसं आहे की शासनानं खूप मोठा गाजावाजा करून वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर गावागावात तिथे स्वतःचे मोठमोठे फोटो लावून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक व पाया सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्ध योजना जाहीर केली. त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोटो मिळून झाली, कॅबिनेट मीटिंग झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि कृषी मंत्री सुद्धा होते. अर्थात हे होत असताना जो 1 रुपया पीक विमा योजना घेऊन 1 रुपयात भरून जेव्हा पीक विमा योजना दिली जात होती त्याचे 5,000 कोटी रुपये सरकारकडे जमले होते आणि म्हणून ते आम्ही 5,000 कोटी सरकारला देऊ या कृषी समृद्धी योजनेकरता असं सांगितलं. तिथं मध्यंतरी पीक विमा योजनेचे 4 ट्रिगर बंद केले म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा नाराजीचा सूर असं उमटला. त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आता पैसा शेतकऱ्याला दिला जाईल, पण कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये 1 रुपया सुद्धा ह्या 5,000 कोटी रुपयापैकी सरकारनं त्या ठिकाणी तरतूद केली नाही. जाहिराती काढल्या, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला, शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 5,000 कोटी रुपये देणार आहोत पण दर वर्षाला, पण त्याचा या बजेटमध्ये एक दमडा सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. आणि या अतिवृष्टीमुळे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं. खरं सांगायला गेलं तर राज्यातील जवळ 1,31,00,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना फसवलं कसं, त्यानंतरच म्हणजे ह्या घटना घडल्यानंतरच विदर्भातलं अधिवेशन होतं आहे. आणि म्हणून हे सरकार किती फसवत आहेत, विश्वासघाती आहे आणि शेतकऱ्यांची यांना काही देणं घेणं नाही, याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या डावोस मध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या गोष्टी, त्याचा उल्लेख माननीय आमच्या भास्कर जाधवांनी केला. तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल. वांजोरं ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते. हे एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असं त्या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल. आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होतं. फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी, अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला. धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता. 7 दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी पूर्ण झालं. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन देऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण 1 आठवड्यात आता आम्ही परिस्थिती आलो आणि त्या 1 आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही, याची खंत आम्हा सगळ्यांना आहे. असे अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की 1,500 रुपयाची 2,100 रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, त्याची समाधानकारक उत्तर ही काही आम्हाला प्राप्त झाली नाहीत. आणि म्हणून या 7 दिवसात काहीच जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे. माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावे, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाचा शेतकऱ्यांच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाही.